ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुण्यामधील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांचं पथक शीतल तेजवानीला घेऊन तिच्या कोरेगाव पार्क इथल्या ऑक्सफर्ड हॉलमार्क सोसायटीतील घरी पोहोचलं होतं। 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीमध्ये असलेल्या शीतलच्या घरी 1 तास सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं, जिथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। पोलिसांनी संपूर्ण घर तपासलं, मात्र शीतल तेजवानीच्या घरी काहीच आढळून आलं नाही आणि ते रिकाम्या हाताने परतले। लोकशाही मराठीला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार शीतलने काही कागदपत्र त्रयस्थ ठिकाणी लपवल्याचा पोलिसांना संशय आहे आणि चौकशी दरम्यान शीतल तेजवानी रडत असल्याचा बनाव करत उडवाउडवीची उत्तरं देत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। 1 तासांच्या या ऑपरेशनमध्ये पोलिसांच्या हाती मात्र काहीच लागलं नाही। आणि या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आणि माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमोल, शीतल तेजवानी सध्या रडारवरती आहे, मात्र आज दिवसभर ज्या नाट्यमय घडामोडी घडल्या आणि ज्या प्रकारचा तपास करण्याचा प्रयत्न करण्यात आला, हाती काय लागलं? खरं तर पुणे पोलिसांच्या हाती काहीच लागलेलं नाहीये. हं, एक कागद सुद्धा पुणे पोलीस शीतल तेजवानी हिच्या घरातून घेऊन आलेले नाहीयेत, अशी परिस्थिती पाहायला मिळालेली होती. मोठा पोलिसांचा फौजफाटा घेऊन पुणे पोलीस आहेत ते शीतल तेजवानी हिच्या कोरेगाव पार्क इथल्या घरी पोहोचले. बरं, घरी पोहोचल्यानंतर जवळपास 1 तास त्यांनी ते सर्च ऑपरेशन केलं. संपूर्ण त्यांच्या फ्लॅटची झाडाझडती घेतली. मात्र कोणतेही डॉक्युमेंट्स, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स हे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीयेत. हीच परिस्थिती पिंपरीमध्ये सुद्धा होती. पिंपरीच्याही तिच्या माहेरच्या घरी पोलिसांनी धाड टाकलेली होती, पण तिथं सुद्धा तिला पोलिसांना काहीच आढळून आलेलं नाहीये आणि त्यामुळे शीतल तेजवानी हिने या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातले जे काही कागदपत्र आहेत, जे पुणे पोलिसांना हवे आहेत, हं, ते नेमके कुठे ठेवलेले आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. शीतल तेजवानी हिचे इतर नातेवाईक किंवा मग तिचे मित्र-मैत्रिणी असतील, यांच्याकडे ते ठेवले असावेत, असा संशय पोलिसांना आहे आणि त्यामुळे याच्यापुढे पोलिसांचं हे सर्च ऑपरेशन तिच्या नातेवाईकांकडे किंवा मग तिच्या मित्र-मैत्रिणींकडे सुद्धा होऊ शकतं. त्या दृष्टीने आता पुणे पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. दुसरं म्हणजे शीतल तेजवानीला आता अटक करून 2 दिवस झालेले आहेत. या अटकेदरम्यान पुणे पोलिसांकडून जी तिची चौकशी केली जाते किंवा सुरुवातीला जे इंट्रोगेशन केलं जाते, त्याच्यामध्ये मात्र शीतल तेजवानी ही सहकार्य करत नसल्याची माहिती आहे. सुरुवातीला ती रडण्याचं नाटक करते आणि त्यानंतर उडवाउडवीची उत्तर देते, अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे. शीतल तेजवानी या व्यक्तीचे आधीचे कारनामे आपण पाहतोय, की जवळपास तिच्यावर 7 ते 8 वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे आहेत. ते फसवणुकीच्या संदर्भातले आहेत आणि त्यामुळे या गुन्ह्यातही ती व्यवस्थितरित्या सुटावी अशी तिने काही तजवीज करून ठेवलेली आहे का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. कारण आज तिच्या घरामध्ये ज्यावेळेस पोलिसांनी 1 तासांचं सर्च ऑपरेशन केलं, हं, हं. त्यावेळेस पुणे पोलिसांना एक कागदही हाती लागलेला नाहीये आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी शीतल तेजवानी हिने या संपूर्ण कागदपत्रांची विल्हेवाट लावलेली आहे किंवा ते दुसरीकडे ठेवलेले आहेत का? असा सवाल उपस्थित होतोय. मात्र पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून याचा आता वेगळ्या पद्धतीने तपास केला जाईल, असं सुद्धा सांगितलं जातंय. आता यापुढे शीतल तेजवानी हिची चौकशी करत असताना तिच्या इतर नातेवाईक आणि तिचे मित्रमंडळी यांच्याकडे सुद्धा तपास केला जाऊ शकतो. कालही ज्यावेळेस शीतल तेजवानी हिची चौकशी पुणे पोलीस करत होते, हं, हं. त्यावेळेस तिचा जो मोबाईल होता, त्या मोबाईलचा पासवर्ड सुद्धा सुरुवातीला ती सांगत नव्हती, असं पोलिसांचं म्हणणं होतं. नंतर तो पासवर्ड मिळाला आणि त्या दृष्टीने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पण आज महत्त्वाचं या संपूर्ण केसमधलं जर आपण पाहतोय, की ते शीतल तेजवानीच्या घरातलं सर्च ऑपरेशन होतं, ज्याच्यामध्ये काही कागदपत्र पोलिसांच्या हाती लागतील असं पोलिसांना वाटलेलं होतं. पण पोलीस 1 तासांचं सर्च ऑपरेशन करून खाली हात तिथून निघून आलेले आहेत आणि त्यामुळे शीतल तेजवानीने ही जी कागदपत्र आहेत, जो घोटाळा झाल्याचा आरोप तिच्यावरती केला जातोय, 300 कोटी रुपये तिने घेतलेले आहेत का नाही किंवा ते कोणाला दिलेले आहेत का, याचा हं. सगळा तपास आहे तो पोलिसांना करायचा आहे. पण आज पहिली झाडाझडती ज्यावेळेस तिच्या घराची घेण्यात आलेली होती, त्यावेळेस मात्र पुणे पोलिसांना हाती काहीच लागलेलं नाहीये. विशाल सर. बरोबर आहे। पुणे पोलिसांच्या हाती काही लागलेलं नसलं तरी देखील शीतल तेजवानीच्या आत्ता सुरू असलेल्या चौकशी अंती नेमकं काय स्पष्ट होईल असं वाटतंय अमोल, कारण याला अनेक कंगोरे आहेत। झालेला घोटाळा हा खरं तर फार मोठ्या प्रमाणात आहे। अटकेची कारवाई करून झाल्यानंतर देखील मात्र विरोधकांचे आरोप अजूनही सुरूच आहेत। स्वतः अंजली दमानिया यांनी देखील काही प्रश्न उपस्थित केलेले होते। त्यांच्या म्हणण्यानुसार हा फक्त फार्स आहे। येत्या काळामध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी केलेला फार्स आहे। याबाबत किती सत्यता वाटते, काय चर्चा सध्या फील्डवरती तुम्हाला ऐकायला मिळतात?
खरं तर तो एक मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण की अधिवेशन आता 8 तारखेपासून सुरू होते हं, आणि पुण्यातला मुंडवा जमीन जो प्रकार आहे, हं, तो विरोधक मोठ्या आक्रमकतेने घेणार हं, हे तितकंच खरं होतं आणि त्याआधी काही दिवसांआधीच ही सगळी कार्यवाही झालेली आहे. 2 वेळा शीतल तेजवानी हिची चौकशी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केलेली होती आणि तिसऱ्यांदा ज्यावेळेस तिला चौकशीसाठी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने बोलावलेलं होतं, त्या दरम्यान कागदपत्रांची तपासणी केली आणि काही त्रुटी यामध्ये आढळून आलेल्या होत्या आणि त्यानंतर लागलीच पोलिसांनी तिला 2 दिवसापूर्वी अटकही केली. त्याच्यामुळे अधिवेशनामध्ये हा मुद्दा फारसा गाजू नये याची खबरदारी घेण्यात आलेली होती का? असा सुद्धा सवाल आता विचारला जाऊ लागलेला आहे आणि दुसरीकडे शीतल तेजवानीच या संपूर्ण मुंडवा जमीन प्रकरणातली मुख्य सूत्रधार आहे, असं सुद्धा सांगितलं जातंय. मात्र याच्यापुढे आणखीन पुणे पोलिसांचा तपास कशा पद्धतीने जातो, कोण-कोण याच्यामध्ये आणखीन पुणे पोलिसांच्या तावडीमध्ये सापडतं का? हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. कारण या संपूर्ण गुन्ह्यामध्ये अमेडिया कंपनीवर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे. म्हणजे दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. दिग्विजय पाटील हे सध्या बहरीनमध्ये आहेत. जय पवार यांच्या लग्न सोहळ्याला त्यांनी उपस्थिती लावलेली आहे आणि त्यामुळे 8 किंवा 9 तारखेला दिग्विजय पाटील यांची पुन्हा एकदा पुणे पोलिसांकडून चौकशी केली जाऊ शकते. हं, हं. 2 डिसेंबरला जी पुणे पोलिसांनी दिग्विजय पाटील यांची चौकशी केलेली आहे, त्याच्यामध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे ही दिग्विजय पाटील यांच्याकडून घेण्यात आलेली आहेत. आता शीतल तेजवानी हिला अटक केलेली आहे आणि त्यामुळे शीतल नक्कीच. तेजवानीच्या इंटरोगेशनमध्ये जर या अमेडिया कंपनी संदर्भातले काही मुद्दे तिने सांगितले, तर त्या दृष्टीने सुद्धा तपास केला जाऊ शकतो. पण अधिवेशनाच्या आधी ही सगळी कारवाई होणं याला राजकीय किनार सुद्धा आहे का? असा सुद्धा प्रश्न विचारला जातोय. नक्कीच अनेक प्रश्न उपस्थित आहेत ज्याची उत्तरं शोधली जातील. धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि या संदर्भातली सविस्तर माहिती दिलीत त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.